मित्रांनो, मी रावण सरकार दर्यापूर. तर मित्रांनो, पाहू शकता आज आपण इकडे आलेलो आहोत मिर्जापूरमध्ये. पाहू शकता तुम्ही की हे मशानभूमी आहे. तर एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की या अन्वी मिर्जापूर एक खेडेगाव आहे. आता ह्या खेड्यागावात एवढ्या जबरदस्तपैकी मशानभूमी बांधल्या जाऊ शकते, तर आपल्या गावामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये का बरं बांधल्या जात नसेल, काय कारण असेल याचं. पाहू शकता तुम्ही, हे पहा बेंचेस आहेत बसासाठी. तर बेंचेस पण पाहू शकता तुम्ही किती जबरदस्तपैकी बेंचेस आहेत तिथं. ते बेंचेस आहेत जबरदस्तपैकी. हे गेट पहा किती खतरनाक गेट आहे. आणि पूर्ण भीतीले वॉल कंपाऊंडची दिवार घेऊन पूर्ण दिवारले डेकोरेशन केलेलं आहे. तसंच मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की अंदरही पूर्ण बेंचेस बाकडे आहेत आणि अंदरही पूर्ण गोलमध्ये पूर्ण बाकडे टाकलेले आहेत. आणि अंदरही तुम्ही पाहू शकता की म्हणजे असा एक विषय आहे की यामध्ये असं वाटणार नाही तुम्हाला की हे मशानभूमी आहे. असं वाटते की एक तुमचं जिवंत असं घर आहे. म्हणजे इथं असा विचार केला जाऊ शकते की माणूस मेल्यावरही एकदम चांगल्या ह्याच्यात वर जाऊ शकते. पाहून घ्या तुम्ही किती स्वच्छ साफ झाडं गिळं बेंचेस अंदर जबरदस्तपैकी पूर्ण जबरदस्त काम इथं तुम्हाला पाहायला मिळते. हे गाव आहे अन्वी मिर्जापूर. मग हे अन्वी मिर्जापूर हे गाव जर असं करू शकते तर मग आपले गाव का नसेल करू शकत, काय वाटते. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे गाव जर एवढं डेव्हलप करू शकते. ह्या गावातलं एक वैशिष्ट्य आहे की या गावात तुम्ही जिल्हा परिषदची शाळाही पहा, एक नंबर शाळा आहे. या गावात तुम्ही शिवाजी महाराजचं हे पाहू शकता, ते एक नंबर आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरचं गेट जे आहे प्रवेशद्वार, ते एक नंबरच आहे. म्हणजे या गावापासून काहीतरी म्हणजे लय काही शिकाजोगतं आहे. तर असे जर आदर्श गाव जर बनवले तर तुम्हाला पुढे जाऊ म्हणजे कोणीच तुम्हाला थांबू नाही शकत. तुमचं गाव हे पुढंच जाणार आहे. आणि टाईम पडला तर विदर्भातच नाही तर महाराष्ट्रात नाही तर भारतातही तुमच्या गावाचा नंबर लागू शकते. ठीक आहे, धन्यवाद. आपल्याला कन्फर्म पाहिजे. किती नाव